अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय सध्या चाललंय अशी चर्चा सुरू झाली आहे। मध्यरात्री तडकाफडकी अजित पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीनंतर फडणवीस अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। पाहूयात। अजित पवार तडकाफडकी दिल्लीत मध्यरात्री 1 वाजता पोहोचले आणि अमित शहांना भेटले। त्यामुळे नेमकं असं झालं की अजित पवार अमित शहांना भेटले, यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत। तर मध्यरात्रीच्या भेटीनंतर फडणवीसांनी अजित पवारांची भेट घेतली। दरम्यान रात्री दिल्लीत काय घडलं ते पाहूयात। रात्री 1 वाजता अजित पवार अमित शहांना दिल्लीत भेटले। अमित शहांसोबत 40-45 मिनिटं दादांची बैठक झाली। अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते। अमित शहांच्या भेटीनंतर सकाळी 8 वाजता मुंबईत आले। मध्यरात्रीच्या भेटीनंतर भुवया उंचावणं स्वाभाविक आहे। त्यातच गेल्या 5-6 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय हालचाली सुरू झाल्यात हा प्रश्न आहेच। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी विधानसभा निवडणुकीत दादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य केलं। महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। अमित शहांनी पुण्यात शरद पवारांवर भ्रष्टाचारांचा सरदार अशी टीका केली। त्यावर दादांचे आमदार अण्णा बनसोडेंनी आक्षेप घेतला। अमित शहांची शरद पवारांवरील टीका योग्य नाही असं बनसोडे म्हणाले। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? शाह साहेबांनी जी टीका केलेली खरं तर त्यांनी त्यांचा आदरच करायला पाहिजे होता। त्यांनी काल जे वक्तव्य केलेले ते वक्तव्य योग्य नाही। तर अजित पवार गटाचेच माजी आमदार विलास लांडेंनी शरद पवार दैवत असून चूक सुधारावी असं म्हटलं। जेणेकरून भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये आपली चूक सुधारणं गरजेचं असं मला वाटतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी मंत्री राधाकृष्ण विखे फोन घेत नसून भाजपचे 4 मंत्री कामाचे नाहीत अशी टीका केली। बुधवारी निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे। अशा सर्व घडामोडी घडत असताना अजित पवार दिल्लीत तडकाफडकी अमित शहांच्या भेटीला आले आहेत। आता विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत। कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये, अजितदादा गेलेत, आता मर्जीने गेलेत, का गेलेत, मर्जीने गेले की मजबुरीने गेलेत। पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे। आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं, पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं। आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना। मला वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोंडलंय आणि तो पिंजऱ्यामध्ये आता त्यांचा पोपट झालाय आणि पोपटाला जर शिकवतं तेवढं बोलावं लागतं, नाही बोलला तर पोपटाला जेवण मिळणार नाही, पोपट उपाशी मरेल। अमित शहांसोबत अचानक भेटीचं कारण काय असू शकतं तेही पाहूयात। विधानसभेत 80-90 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे, त्यावरून चर्चा असू शकते। महायुतीत दादांना का घेतलं यावरून संघाकडून टीका झाली आहे। ही टीका थांबवण्याची मागणी दादांनी केली असू शकते। अमित शहा शरद पवारांवर तुटून पडतायत, त्यावरून दादांच्या गोटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी विधानसभा निवडणुकीआधीच राज्यपालांना दिली जाऊ शकते। त्यात 2-3 जागांची मागणी दादांची आहे। अमित शहांसोबतच्या भेटीवरून शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी आणखी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय। अजित पवारांच्या उठावानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, त्यावरून ही भेट असू शकते असं शिरसाट म्हणाले। त्यांनी केलेल्या उठावानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेला संभ्रम किंवा त्यांना पाहिजे असलेला वाटा या सर्व बाबीवर त्यांनी निश्चित अमित शहाशी चर्चा केली असावी असं माझं मत आहे। परंतु इतरही महाराष्ट्राचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते अर्थमंत्री आहेत, म्हणून त्यांचा दौरा हा राज्याच्या हितासाठी सुद्धा असू शकतो आणि पक्षाच्या असलेल्या वाटाघाटी संदर्भात बी असू शकतो। विधानसभा निवडणुकीची तयारी सगळेच पक्ष करायला लागले आहेत आणि जागा वाटप हा सगळ्या पक्षांच्या पुढचा, दोन्ही आघाड्यांच्या पुढचा कळीचा प्रश्न आहे। मला वाटतं या अनुषंगानं अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली असावी। त्यांच्या भेटीचं दुसरं एक कारण असू शकतं ते म्हणजे गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या संघ परिवारातून
महायुतीतल्या अजित पवार यांच्या पक्षाच्या सहभागासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या संदर्भात अजित पवारांच्या काही शंका असाव्यात आणि विधानसभा निवडणुकीत खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतला घटक पक्ष राहणार आहे किंवा नाही या संदर्भात काही अमित शहा यांच्याकडे स्पष्टपणे त्यांनी विचारायचं असावं. अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जात 1 तास चर्चा केली, ज्यात महामंडळांचं वाटप अद्याप न झाल्यामुळे अजितदारांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ आणि महामंडळ वाटप होत नसल्यामुळे माझ्या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. पक्षात अनेक लोकांना संधी द्यायची आहे पण विस्तार झालेला नाही, त्यामुळे कशी संधी देण्यात येणार अशी खंत दादांनी व्यक्त केली. वर्षभराआधी महायुतीत अजित पवार सहभागी झाले, त्याआधी अजित पवारांची चर्चा अमित शहांशीच झाली, त्यामुळे दादांना बोलायचं झालं तर भाजपच्या हायकमांडपैकी ते शहांशीच बोलतात. आता 45 मिनिटं मध्यरात्री काय खलबतं झाली हे अजित पवारच सांगू शकतील. पण दादांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 तारखेला दिल्लीत जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.